करा अमृत मामा भोसले यांचा पट्टा इचलकरंजी आणि मनोज माने हात वरती करा मनोज। 1 लाख रुपयाची बघ कुस्ती आहे 1 लाख रुपये कुरडवाडीला सरावला आहे 51 गदेचे मानकरी असलम काजी यांचा पट्टा 1 लाख रुपये नामाची कुस्ती आतमध्ये आता चालू होते। भरपूर उंचीचा आहे तो श्रीमंत हात वरती कार पैशाला कमीच नाही बेधडक लढणं आहे त्याच्या रक्तामध्ये आणि आज गाठ पडली मनोज मानेवर। अंकलीला कुस्ती झाली होती दोघांची हो बऱ्याच वेळा कुस्ती झाली आहे ह्यानं त्याला मारलेला आहे त्यानं याला मारलेला आहे म्हणून आज महाराष्ट्राच्या नजरा त्या कुस्तीकडे लागलेल्या आहेत। मी मसोबा केसरीन बिरोबा केसरीवर अजिबात बोलत नाही। पंच म्हणून महाराष्ट्रातले 2 स्टार पैलवान आहे। पंच म्हणून पैलवान संभाजी डुबल असे मसोबा केसरी बिरोबा केसरी पिरोबा केसरी आता कुठल्याही मैदानात बघायला मिळत आहे। अशा कुस्तीचं मी वर्णन करत नाही। हे दोन्ही महाराष्ट्रातले स्टार पैलवान आहे। या दोघांची कुस्ती अनेक वेळा आले 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 आता आत येतोय प्रिन्स कोहली पैलवान रजत मंडोरी आणि हादी रानात येतोय वैभव मोरे त्यांना आत घेऊन येतात। या भारत देशामध्ये ज्यांचा संपूर्ण बोलबाला असे पैलवान ज्याने प्रत्येकाला आव्हान दिलेला आहे आणि आव्हान घेतलेला आहे आणि आव्हान मोडीत काढलेला आहे। आत येतात आता आत येतात पलीकड पांडुरंगा पांडुरंग सकपाळ संपलेल्या हे तिन्ही पैलवान आलेले आहेत। आत या जरा आत या वैभव मोरे बस वेलकम 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 वेलकम। आज या कुस्ती मैदानामध्ये 1 नंबरला 2 नंबरला आणि 3 नंबरला लढणारे पैलवान आतमध्ये येत आहेत। 1 नंबरला पृथ्वीराज पाटील बरोबर लढतोय प्रिन्स कोहली। 2 नंबर साठी महाराष्ट्र केसरी दादा शेळके विरुद्ध रजत मंडोरी आणि 3 नंबरला या देशामध्ये सिकंदर शेखच्या नंतर सगळ्यात जास्ती क्रेज असलेला पैलवान शिवा चव्हाण उर्फ रविराज चव्हाण विरुद्ध हादी इराणी असा मुकाबला। तो हादी इराणी आकड्यावरती येतोय। प्रिंस जी हाथ ऊपर कीजिए प्रिंस हाथ ऊपर कीजिए प्रिंस रजत हाथ ऊपर रजत मंडोरी हाथ ऊपर कीजिए रजत आणि हादी इराणी हाथ ऊपर कीजिए हादी। तो हादी इराणी इराकवरून आलेला इराण ज्या देशामधून पेट्रोलची आणि डिझेलची खाण आहे ज्या देशामधून आपल्याला पेट्रोल आणि डिझेल मिळतंय त्या देशामधून आलेला पैलवान आहे हादी इराणी। टाळ्यांच्या गजरात स्वागत करा या तिन्ही पैलवानांचा टाळ्यांच्या गजरामध्ये। अवघा चिरंग एक झाला रंगी रंगला सिरंग। मैदान आता अंतिम टप्प्यामध्ये लागलेला आहे। यशस्वीतेकडे वाटचाल केलेली आहे। 50,000 पर्यंत कपडे काढा 50,000 पर्यंत डेकोरेशन हो इव्हेंट हो इरावी पांडुरंग संगपाळ पांडुरंग काका त्यांना जरा आतमध्ये घ्या जरा। प्रिंस पैलवान हाथ ऊपर कीजिए प्रिंस कोहली 2 बरस पहले आप यहीं पे लड़े थे सिकंदर के साथ बराबर क्या प्रिंस बरोबर टाळ्या करा जरा त्याच्यासाठी। प्रिंस 2 बरस पहले आप यही लड़े थे सिकंदर के साथ वही आज उम्मीद है सभी भारतवासियों को सभी महाराष्ट्र के ऑडियंस को आप आज वैसा ही लड़ना चाहिए। रजत मंडोरी आइए या रजत मंडोरीचं ऐका जरा आता पुढच्या महिन्यामध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेला भारतातर्फे प्रतिनिधित्व करणारा हा रजत संपूर्ण भारतामध्ये बोलबाला झालेला आहे। रजत हात ऊपर कीजिए टाळ्या तर करा की जरा त्या रजत मध्ये। हादी यू नो इंग्लिश यू अंडरस्टँडिंग इंग्लिश हादी यस यू हेयर आर कम टुडे इज द फ्रीडम डे वी आर सेलिब्रेटिंग बांबोरे वेलकम यू अगेन्स्ट द रवि चव्हाण and you very best wrestling today all the peoples here are attending for your wrestling welcome टाळ्या तर करा की जरा त्याच्यासाठी। हे बा इथं कुस्ती जोडली जात्या
आणि वैभव मोरे, हे वैभव आहे खरोखर. असे अस्सल माल वैभव मोरेकडे मिळतात. हे वैभव मोरे, हे कौतुक आहे वैभव मोरेचं. आणि तिन्ही पैलवान भारत देशाला टॉपचे आव्हान देणारे आत आलेले आहेत. उत्कर्ष क्रीडा व्यायाम मंडळ आणि बांबवडे कुस्ती मैदानच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत आहे. बोला हनुमाभाऊ. अण्णा मिस्किल, निखिल मांढरे. मिस्किल आणि मांढरे पैलवानाची कुस्ती लागते. मांढरे तू व्हायचा का रे? कैलासवासी इंदुबाई भानदास पवार कशी यांचे स्मरणार्थ पवार कन्सल्टन्सी पलूस माननीय प्रतीक पवार यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं बक्षीस ठरलेलं आहे. वास कशी तब्येत आहे मांढऱ्याची? मिस्किन हात वरती कर रे. मांढरे तू कुठला पसरणीने बसला ना? ए, पांडेवाडीचा पोरगा. मिस्किन टेंभुर्णीचा कार्य तो. टेंभुर्णी विठ्ठल मिस्किन, संपत कुस्ती घ्या. प्रवीण जिथं कृष्णा फंट्या. शाल हिरवी शालू पांघरून त्या संपत. पसरणीच्या घाटात ना. रमेश मिस्किन. हे असे मिस्किन म्हटलं की टेंभुर्णीतले दे दादा शेळकेच्या गावला कुस्तीची सुरुवात झालेली आहे. वौ 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 विजय पवार, वौ वौ वौ. विजय पवार. खट्ट कुस्त्या, काटा कुस्त्या, हे गावाचं वैभव आहे. गावाची गौरवशाली परंपरा आहे. हे कौतुक आहे. पोपट शेठ, विश्वास तात्या, पंडित शेठ, हे कौतुक आहे. एवढं मोठे तुमच्याकडे नेतृत्व आहे पण तुम्ही आत नाही, हे विशेष आहे बरं का. हे विश्वास तात्या विशेष आहे. हे रोज कुस्तीच्या बाजारात असणारे आम्ही दोघं माणसं आहे. वाजे सर आणि मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर. अनेक पिरोबा केसरी, बिरोबा केसरी अशा अनेक कुस्त्या होतात, पण आज कुस्तीचा मुकाबला, आज अशा कुस्त्या घेतल्यात काटेने खट्ट. एकही कुस्ती सोंगी नाही आणि ढोंगी नाही. सगळ्या काटा लढती बघायला मिळतील बांबवड्याच्या कुस्ती मैदानामध्ये. हेरून आणि अस्सल माल आणलेला आहे. इराणवरून हादी इराणी आणलेला आहे. पंजाबवरून हरियाणावरून रजत आणलेला आहे. प्रिन्स कोहली आणलेला आहे. पृथ्वीराज पाटलावरून लढण्यासाठी सगळा हो, पट काढला तिकडे शुभमनं. वो. आणि तिथं छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता श्रीमंत भोसल्याचा आणि हल्ला धुडकवला शुभम मानेना. पाठीवरती बोजा टाकलेला आहे आणि पाठीमाग एक अपील राहायचं नाही. श्रीमंत मनोज शबास, दोघांचं मनोज. तुमचं नाव आहे. सगळ्यांच्या नजरा तुमच्या कुस्तीकडे लागलेल्या आहेत. हा गट तोडल्याच्या नंतर महाराष्ट्राला प्रबल दावेदार महाराष्ट्र केसरीच्या गटामध्ये तुम्ही टक्कर देऊ शकता, फायटिंग देऊ शकता, अशी चर्चेतले दोन्ही पैलवान आहे. मनोज मानेचा कब्जा घेतलेला श्रीमंत भोसले ना. 97 किलो वजनी गटातल्या कुठल्याच पैलवानाला दोघांनी सोडलेलं नाही. कुस्ती सुरुवात होत्या. बोला पिनुभाव, बोला. हे पहा, बांबवडे गावचे सुपुत्र कैलासवासी वसंत रामचंद्र जाधव यांचे स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र पांडुरंग वसंत जाधव आणि त्यांचे नातू प्रणव जाधव यांच्या वतीने या कुस्तीचं 15,000 रुपये इनाम दिला जाणार आहे. दादा घुले अकलूज, दादा घुले अकलूज विरुद्ध ऋषिकेश भिलवडे कवटे पिरान. अगदी बरोबर. इनाम रुपये 15,000. पांडुरंग इनाम जाधव. रुपये 15,000. डीके नाना शिव मैदानात छत्रपती पुरस्काराचे मानकरी नजरुद्दीन नाईकवडीचा मैदानात महाराष्ट्र शासनाचा पहिला शिव छत्रपती सांगली जिल्ह्याला कुस्ती लावायची आहे तुमच्या नजरुद्दीन नाईकवडी यांना मिळाला. आणि प्रीतम अण्णा लाड उपस्थित होता तिथं. सुरेश नाना सोलीकर, हनुमंत यादव सोलीकर अशा अनेक मंडळी उपस्थित आहेत. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये श्रीमंत भोसले, कोल्हापूर महापौर केसरी अमृता भोसलेंचा पट्टा. टाळ्या तर करा घेऊन 1,00,000 रुपये मला कुस्ती लागली होती. पट्ट्यानं जरा सुद्धा मागे पुढे बघितलाय. मैदानात कशावर या. मारले रे? घुटण्यावर ना. घुटना डावावरती विजय.